आपल्याबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेब साहेब काय सांगाल चौंडी येथे आमदार रोहित पवार व आपण एकाच वेळी दर्शनासाठी आला होता त्यावेळेस त्या सत्कार स्वीकारणं असं दिसण्यात आलं काय सांगा बघा अहिल्या देवींची जयंती आहे आणि जयंतीला अभिवादन करणं हा महत्वाचा विषय सत्कार समारंभ काय कुठला याचा कार्यक्रम नव्हता करमाळ्यामध्ये अहिल्यादेवींच्या पुतळ्यांसाठी देखील आपण वक्तव्य केलं अहिल्या देवींचा अश्वारूढ पुतळा करमाळ्यात व्हावा अशी सर्व करमाळा शहर आणि परिसरातील अहिल्या भक्तांची मागणी आहे आणि त्यांनी जागेची मागणी केलेली आहे नगरपंचायत मध्ये आता प्रशासक आहेत बरोबर ना प्रशासक आहेत माननीय प्रशासक साहेबांना माझी विनंती आहे की तात्काळ अहिल्या देवींच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जी जागा समाज बांधवांनी मागितलेली आहे ती जागा तात्काळ त्यांनी उपलब्ध करून द्यावी जागा उपलब्ध झाल्याच्या नंतर निधीच्या बाबतीमध्ये आम्ही माननीय देवाभाऊंना आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटू आणि एक भव्य दिव्य चांगलं स्मारक करमाळ्यामध्ये होईल याची आम्ही व्यवस्था करू नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी करमाळ्यामध्ये जो अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा उभा करणार आहे याबाबत देखील आपण मुख्यमंत्री देवाभाऊ असतील तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील याबाबत चर्चा करणार असून त्यांनी यावेळी आपल्याला बोलताना सांगितलं आहे शीतलकुमार मोठे टीव्ही 9 मराठी करमाळा।